राहोनिया सत्संगती राहोनिया सत्संगती राहोनिया सत्संगती राहोनिया सत्संगती गावी कीर्ती तुमचीच गावी कीर्ती तुमचीच गावे कीर्ते तुमचीच गावी कीर्ते तुमचीच गावी कीर्ती कीर्ते तुमचीच गावी कीर्ते तुमचीच राहोनिया सत्संगती राहोनिया सत्संगती राहोनिया सत्संगती राहोनिया सत्संगती गावी कीर्ती तुमचीच गावी कीर्ती तुमचीच गावी कीर्ते तुमचीच गावी कीर्ते तुमचीच गावी कीर्ते तुमचीच गावी कीर्ते तुमचीच हेच देई न लगे तुझे हेची देही न लगे रुचे हेची देई न लगे तुझे हेची देही न लगे रुचे अंतर माझे जाणोनी अंतर माझे जाणोनी अंतर माझे जाणुनी अंतर माझे जाणुनी अंतर माझे जाणुनी जाणुनी धन मान न लगे गोवा न लगे गोवा धन मान न लगे गोवा धनमान न लगे गोवा अवगा ठेवा गुंडोनी अवगा ठेवा गुंडोनी अवघा ठेवा गुंतुणी अवघा ठेवा गुंतुणी अवघा ठेवा गुंतुणी अवघा ठेवा गुंतुणी हेच देई न लगे तुझे हेची देही न लगे रुचे हेची देई न लगे तुझे हेची देही न लगे रुचे अंतर माझे जाणोनी 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 अंतर निळा मने जगदिशा निळा म्हणे जगदीशा मने जगदिशा निळा म्हणे जगदीशा हेची आशा बहुकाळ हेची आशा बहुकाळ हेचे आशा बहुकाळ हेचे आशा बहुकाळ हेचे आशा बहुकाळ हेचे आशा बहुकाळ मने जगदिशा निळा म्हणे जगदीशा मने जगदिशा निळा म्हणे जगदीशा हेची आशा बहुकाळ 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 हे आशा बहुकाळ हेची देई न लगे तुझे हेची देही न लगे रुचे हेची देई न लगे तुझे हेची देही न लगे रुचे अंतर माझे जाणोनी 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 विठोबा रखुमा हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा जय जय विठोबा रखुमाये राहोनिया सत्संगती गावी कीर्ती तुमचीच हेची देई न लगे तुझे अंतर माझे जाणोनी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचे एकनिष्ठ असणारे शिष्य किंवा एकनिष्ठ भक्त सद्गुरू भक्त निळोबाराय यांचा आहे. आणि निळोबाराय प्रस्तुत अभंगातून देवा मला संतांची संगती द्या आणि त्या संगतीत राहून तुमचं गुणगान गाण्याची संधी द्या अशा प्रकारची याचना विनंती किंवा मागणी पांडुरंगाकडे करतात. विठ्ठल 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 विठ्ठल
पुण्यपावन गोदावरी मातेच्या उगमानं आणि प्रवाहानं पुनीत असलेला आपला नाशिक जिल्हा, पण त्याचप्रमाणे परमार्थरूपी गंगा ज्या ब्रह्मगिरीच्या शिखरात उगमाला आली, असे विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या समाधीनंही दैदिप्यमान असलेला नाशिक जिल्हा आणि याच नाशिक जिल्ह्यात प्रभू रामचंद्रांनी बहुकाळ वास्तव्य केलं, म्हणून त्याच प्रभू रामचंद्रांच्या रामायणाचं चरित्र व्हावं, त्या प्रभू रामचंद्रांच्या रामायणाचं पारायण व्हावं आणि तेही कुठे, तर ज्या ठिकाणी प्रभूंनी जास्त काळ वास्तव्य केलं अशा पुण्यपावन नाशिकमध्ये न भूतो न भविष्यती असं भावार्थ रामायणाचं पारायण आणि त्या पारायणाचं साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आणि त्या साक्षीदार होत असताना त्या पारायणामध्ये काहीतरी छोटीशी तोडकी मोडकी सेवा करण्याचं भाग्य माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलं. यात मी माझं भाग्य समजतो, कारण काय मज पामरा आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. इथं उपस्थित असलेले मैना वारकरी, या मैना वारकऱ्यांना तुम्हा सर्व श्रोत्यांचे आणि तुम्हाला मला आणि या मैना वारकऱ्यांना एकत्र करणारी गुरुवर्य तात्या, या सर्वांच्या पायाच्या धुळीचे कण त्या कणाच्याही बरोबरी करण्याची माझी लायकी नाही, पण तरीही मला या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य भेटलं. यात मी माझं भाग्य समजतो. नवे तुकोबारायांच्या शब्दात जर बोलायचं जर झालं तर तुकोबाराय ज्याप्रमाणे सांगतात की आजीचे हे मज तुम्ही कृपादान संत, तुम्ही मला कृपादान आहात आणि तुमच्या कृपेमुळं मी इथं उभं राहिलोय. जे काही बोलेल ती तुमची कृपा असेल, जे काही तुमच्या आशीर्वादानं सुचेल किंवा बुद्धीत तुम्ही जे काय आत्तापर्यंत दिलं आहे त्याच्या योगानं सेवा करण्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीनं ह्या अभूतपूर्व पारायण सोहळ्याचं नेतृत्व गुरुवर्य तात्यांनी केलं आणि तात्यांचं करत असताना त्या पारायणामध्ये एक काहीतरी तोडकी मोडकी सेवा भेटते. ती सेवा करत असताना तात्यांच्याच चरणावरती डोकं ठेवतो आणि तिथूनच नमस्कार करतो की तुम्ही जी बुद्धी द्याल त्याप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग निळोबारायांचा आहे. निळोबाराय सांगतात, राहोनिया सत्संगती गावी कीर्ती तुमचीच. सत्संगात राहता यावं आणि नुसतं राहता येऊ नये तर काय करावं, तर राहून गावी कीर्ती तुमचीच. देवा तुमचं गुणगान गाता यावं, मग हेची देई न लगे तुझे. मला हेच दे, पण कसं दे, दुसरं नको, हेच दे. देत असताना चकार लावला, हेची देई न लगे तुझे. अंतर माझे जाणोनी, माझ्या मनातली इच्छा तू जाण, माझा अंतकरण ओळख आणि हेच दे. पुढे काय सांगितलं, तू म्हणशील तुला दुसरं काहीतरी देतो. म्हणजे या विश्वामध्ये आत्ता ज्याला सर्वात जास्त मानतात लोक, कशाला, धनाला, तर ते धन देतो आणि मान मानता प्रतिष्ठा देतो. पण निळोबाराय सांगतात, धन मान न लगे गोवा अवगा ठेवा गुंडोनी. धन मान हे माझ्यासाठी आडफाटे आहेत. कशात, तर माझ्या परमार्थाच्या वाटचालीत आडफाटे, म्हणून ते काहीच देऊ नको. हेची देई न लगे तुझे अंतर माझे जाणोनी. आणि देवा आता एकच प्रार्थना करतो, काय, तर वर जे पहिल्या चरणात मागितलं संतांची संगती, निळा म्हणे जगदीशा हेची आशा बहुकाळ, ती संगती तू दे, हीच आशा माझ्या मनात आहे. आणि हेची देई न लगे तुझे अंतर माझे जाणोनी. विठ्ठल निळोबारायांनी सत्संगती मागितली. आपण जर या मृत्यूलोकात नजर टाकली तर या मृत्यूलोकात प्रत्येक ठिकाणी आपल्याला संघ हा दिसतोच, पण संघ दिसत असला तर तो कोण्या ना कोण्या गोष्टीचा जर संघ झाला तर एक काहीतरी चांगलं कार्य घडत असतं. उदाहरणार्थ माती आणि पाण्याचा संघ झाला तर चिखल होतो आणि चिखलातून घट तयार होतो. तोच घट आपल्याला काही ना काही कार्याकरता उपयोगात येतो. अर्थात संघ कामाचा आहे, पण आपलं शास्त्र तर सांगतं
संगं त्यक्त्वा सुखी भव. संघाचा त्याग केला तरच माणूस सुखी होईल. मग शास्त्र असं सांगतं तर तुकोबारायांक येऊ. मग तुकोबारायांनी काय सांगितलं? न करी रे संग राहे रे निश्चळ, लाभोने दिमळ ममतेचा. लागुने दिमळ ममतेचा. न करी रे संग राहे निश्चळ, लाभोने दिमळ ममतेचा. जसं शास्त्रानं सांगितलं की संघाचा त्याग करा तरच सुखी व्हाल, त्याच पद्धतीनं तुकोबारायांनी सांगितलं न करी रे संग. संगच करू नका. पण तेच तुकोबाराय काही काही अभंगामध्ये संग करण्याविषयी सांगतात. काही अभंग असे आहेत की तुकोबारायांनी संग सांगितला. मग कशाचा संग सांगितला आणि कशाचा त्यागायला लावला तर याचे काही प्रकार पाडले. तुकोबारायांनी 2 गोष्टीचा संग अवश्य त्यागायला लावला आणि 2 गोष्टीचा संग अवश्य करायला लावला. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबारायांनी पहिला संग टाकायला लावला तो म्हणजे द्रव्याचा, धनाचा संग. आणि दुसरा संग टाकायला लावला तो म्हणजे दुर्जनाचा. हे 2 संग तुकोबारायांनी उभ्या आयुष्यात टाकायला लावले. पण 2 संग तुकोबारायांनी अवश्य धरायला लावले. पहिला संग देवांचा आणि दुसरा संग संतांचा. पहिलं टाकायचं काय ते बघू. तुकोबारायांनी सांगितलं 2 संग टाकून द्या. कोणते कोणते तर पहिला आहे धनाचा. का बरं तर हे धन कसं आहे त्याचा खुलासा आपल्याला ज्ञानोबाराय सांगतात. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरवर छाया. हे धन कसं आहे तर जशी झाडाची सावली असं त्या धनाचं रूप आहे. अर्थात क्षणात नाहीसं होऊ शकतं. ऊन गेलं, अंधार पडला तर झाडाची सावली नाहीशी होते. त्या पद्धतीनं धन जाऊ शकतं. याच्या पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात की या धनाच्या मागं काय? द्रव्याची या मागे कळीकाळाचा लाग, मनवणी संग खोटा त्याचा. तुकोबारायांनी सांगितलं द्रव्याच्या मागं कळीकाळ लागलेला आहे, द्रव्यामध्ये कली बसलेला आहे. म्हणून त्या द्रव्याचा संग कसा आहे तर खोटा आहे. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं द्रव्याचा संग नको. मग त्याच्या पुढे जाऊन तुकोबारायांना विचारला आणखीन कशाचा संग टाकायचा. तुकोबारायांनी सांगितलं दुर्जनाचा संग टाका. दुर्जनाचा संग सर्वसामान्य लोकांना सांगतील याच्यात नवल नाही. तुकोबारायांनी जीवनमुक्ताला सांगितलंय जीवनमुक्त ज्ञानी झाले जरी पावन त्यजावा दुर्जन संगतीही. तुकोबारायांनी त्या जीवनमुक्ताला उदाहरण दिलं. कशाचा तर बहुअन्न विष मोहरीच्या माने. अन्न खूप आहे म्हटले. किती अन्न आहे तर भरपूर केलं आहे. जवळजवळ 2-3 क्विंटलचा भात आहे, 1-2 क्विंटलची आमटी केली आहे. असं जरी अन्न असलं तरी विष मोहरीच्या माने. त्या अन्नामध्ये मोहरी इतकं जरी विष पडलं तरी ते अन्न काय होतं आहे सगळं विष होतं. त्या पद्धतीनं जर कितीही जीवनमुक्त असला आणि त्या जीवनमुक्ताला किती एक पळभळ निमिषभर किंवा घटकाभर जरी दुर्जनाचा संग झाला तरी त्या जीवनमुक्ताची स्थिती ढासाळत असते. याच्यासाठी प्रसिद्ध उदाहरण सांगितलं जातं की बंकट स्वामी महाराज काकडा करायचे आणि बंकट स्वामी महाराज काकडा करत असताना त्यांच्या काकड्याला बालगंधर्व येऊन बसायचे. बालगंधर्व दुर्जन होते असं नाही, बालगंधर्व येऊन बसायचे. पण बालगंधर्वांच्या शिष्यांच्याही मनात इच्छा झाली की ज्या पद्धतीनं बालगंधर्व येतात आणि स्वामींच्या काकड्याला बसतात त्याच पद्धतीनं स्वामींना यावं आणि बालगंधर्वांच्या नाटकाला बसावं अशी इच्छा शिष्यांच्या मनात झाली. शिष्यांनी स्वामींपुढं ते तिकीटं ठेवले. आज रात्री बालगंधर्वांचा या ठिकाणी असा असा कार्यक्रम आहे, आपण या आणि त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावा असं सांगितलं. सांगितल्यानंतर स्वामीजींनी त्यांना उत्तर दिलं, अरे मी जर या ठिकाणून
हल्लो आणि नाटकाला जाऊन बसलो तर इथं भरणारा 3 मजली मठ हा उद्या तमाशाला जाऊन बसेल. कसं काय? तर आज जर मी माझ्या स्थितीत काही बदल होणार नाही, माझी स्थिती आहे तशीच राहील. पण मी तिथं जर गेलो तर इतरांना वाटेल यांनी काय सोडली, तर यांची अवस्थेपासून हे ढासाळले, अशा पद्धतीचा माझ्यावरती दोष येईल. म्हणून जीवनमुक्तानं काय करावा? दुर्जनाचं ते नाटक म्हणजे काय? तर राजस सुख आहे. राजस सुखामध्ये रमू नये. ते राजस सुख म्हणजे दुर्जनाच्याच याच्यात आलं. म्हणून दुर्जनाचा संग टाकायला लावला. पण 2 संघ तुकोबारायांनी अवश्य धरायला लावले. पहिला सांगितला देवाचा आणि दुसरा सांगितला तो संतांचा. पहिला सांगितला देवाचा संघ अवश्य धरावा. पण सगळ्यांना प्रश्न पडेल देवाचा संघ धरायचा कसा? कारण निळोबारायांची एक प्रसिद्ध गवळण आहे. त्या गवळणीतून निळोबाराय सांगतात की देवापर्यंत आपण मनानं जर गेलो तर जात असताना आपल्याला कितीतरी खटापटा केल्या तरी त्यामध्ये अडथळे येतात. नाना साधनांच्या केल्या खटपटा परी त्याही न पवती हो याच्या जारवंटा. जाणो जाता जाणीव घाली आडफाटा योगाभ्यासे सिद्धी रोदिती या वाटा हो. पहिला आडफाटा येतो. 2 आडफाटे सांगितले. जो कोणी येतं ब्रह्मज्ञान प्राप्त करेल आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करून भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न करेल तर जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, तो त्याच्यातच गोळून राहील आणि आडफाटा पडेल, भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे भगवंताचा संग धरायला सांगितला पण जात असताना अडथळे बहुत. त्याच्यानंतर दुसरा कोणी योगाचा अभ्यास करेन जाईल. पण योगाचा अभ्यास करत असताना योगाभ्यासे सिद्धी रोदिती या वाटा हो. योगाचा अभ्यास सुरुवात केला पण रिद्धी सिद्धीने एकदा का आडवाट टाकली आणि रिद्धी सिद्धी आल्या का भगवंत नाहीसा होतो. याकरता प्रसिद्ध उदाहरण आहे चांगदेव महाराजांचं. चांगदेव महाराज सगळे 64 विद्या शिकले आणि त्यानंतर 64 काळा योगाचाही अभ्यास केला. 1400 वर्षांचं आयुष्य लाभलं. पण हे आयुष्य लाभल्यानंतर समाधी लावायचे. समाधी लावल्यानंतर आत्मा ब्रह्मांडात घेऊन जायचे. काळ यायचा, काळ बघायचा, समाधीत निघून जायचा आणि आल्यानंतर समाधीतून उत्थान झालं की चांगदेव महाराजांच्या समोर पंचक्रोशीत त्यांनी समाधी लावल्यानंतर जे काही लोक मृत पडलेले त्यांचे ढिगारे असायचे आणि चांगदेव महाराजांनी त्यांच्यावरती दृष्टिक्षेप टाकला की ते जिवंत व्हायचे, निघून जायचे. मग अशा पद्धतीनं चांगदेव महाराजांचं चालू राहिलं. 14 वेळा काळाला पाठवलं. 14 वेळा पाठवल्यानंतर मनात किंचितसा रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्याचा गर्व आला आणि गर्व आल्यानंतर तिथं देव नाहीसा होतो. देव लगेच मागं सरला. त्या ठिकाणी रिद्धिसिद्धी आल्या आणि रिद्धिसिद्धीने एकदा आडफाटा घातला. चांगदेव महाराजांपासून देव दूर झाला. शेवट ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथांना शरण यावं लागलं आणि 64-65 ओव्यांची चांगदेव 65 लिहून दिली तरी अर्थ कळाला नाही. 64 कळा 64 विद्या असूनही पुन्हा त्यांना शरण गेले आणि शरण गेल्यानंतर संतांकडून देवापर्यंत जाण्याचा मार्ग सापडला. सांगायचं काय तर योगाभ्यासे सिद्धी रोदिती या वाटा हो. पुढे निळोबाराय सांगतात यज्ञ यागे स्वर्गभोग आड येती करिता तपे काम क्रोध खवळती करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. निळोबारायांनी असे अनेक मार्ग सांगितले. त्या गवळणीत निळोबारायांनी 9 मार्ग सांगितले की ज्या 9 मार्गानं तुम्ही जायचा प्रयत्न केला तर तुम्हाला देवाचा संग घडणार नाही. पण देवाचा संग घडायच्या ऐवजी आडफाटे येतील आणि जिथं जीवनमुक्त व्हायचं किंवा ह्या जन्ममरणाचा नाश करायचा तिथं आणखीन जन्ममरणाच्या भोवऱ्यात पडाल. मग याच्याकरता सोपा उपाय सांगितला. कोणता? संत संगती. तुकोबाराय म्हणतात संतांची संगती धरा. मग संतांची संगती धरायला तुकोबारायांनी सांगितली. पण ती कशा पद्धतीनं धरायची? तुकोबाराय संतांची संगती आम्हाला काय काय करून देईल किंवा आमच्या जीवनात काय बदल होईल याचा खुलासा तुकोबाराय करतात. संत संगती का एकदा धरली तर एकदा संत तुमच्या हृदयात आले किंवा तुम्ही संतांपर्यंत पोचले की तुम्हाला देवापर्यंत जायची गरज नाही. कारण जिथं संत आहेत तेथे असे देव उभा. त्या ठिकाणं संतांच्या जवळ देव येतो आणि म्हणून संतांची संगती धरायची आणि संतांची संगती धरून
मग देवापर्यंत जायचं. अशाच पद्धतीचं काहीसं मागणं निळोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरण. राहुनिया सत्संगती 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 गावी कीर्ती तुमचीच 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 हेची देई न लगे तुझे 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 हेची देई न लगे तुझे. निळोबारायांनी हेच मागणं कोणाकडं मागितलं? पांडुरंगाकडं. काय? राहोनिया सत्संगती गावी कीर्ती तुमचीच. पांडुरंगा, देवा मला द्यायचंच असेल तर काय द्या? सत्संगतीत राहून. काय मागणं मागितलं? तर गावी कीर्ती तुमचीच. मग सहज प्रश्न पडेल, निळोबारायांना असं का वाटलं नाही का आपण दुसरं कोणाकडे मागावा का गायची देवाचीच कीर्ती गायची? मग कीर्ती गात असताना अलीकडे आपल्या भारतवर्षामध्ये मोठमोठे गायक होऊन गेले की ज्यांनी भक्तिगीतातून भावगीतं असे गायले की जे भावगीतं गात असताना अजूनही देव कोणाचा ज्याचा देवाशी काही संबंध आहे असा माणूस मंदिरात जाऊ शकतो. असे गायक झाले. त्या गायकांना का म्हटले नाही का दी संगती राहोनिया गायकी, किंवा राहोनिया कोणाची संगती द्या? तर गायकांची संगती द्या, आणि त्या गायकांच्या संगतीत मी तुमची कीर्ती गाईल असं का म्हटले नाही? कारण निळोबारायांना माहिती, जिथं संत आले तिथं फक्त कोण आहे? देव आहे. कारण संतांचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन जन माता पिता नावडे जन जन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन जन माता पिता नावडे जन जन माता पिता. जे संत आहेत ना त्यांचा विषयच फक्त नारायण आहे, फक्त पांडुरंग. पांडुरंग सोडून त्यांना विषय नाही. म्हणून त्यांच्या संगतीत जर गेलं तर तुमची कीर्ती गायला भेटल. पण आणखीन पुढं जाऊन जर विचार केला तर याच्याकरता एक पुरावा सापडतो. महिपती महाराजांनी तुकोबारायांचं चरित्र लिहिलं. त्या चरित्रामध्ये
महिपती महाराज संतांच्या मृत्यूलोकात येण्याचे कारणं सांगतात. आणि ते कारणं सांगत असताना पहिलंच कारण सांगतात, धनिवरी गावे हरीचे गुण आणि जगदोद्धार करावा परिपूर्ण, या लागी अवतरले संत सज्जन अनेक कारण नसे की. महिपती महाराज सांगतात, संतांचं या भूमीवरती मृत्यूलोकात येण्याचं कारणच एवढं आहे, धनिवरी गावे हरीचे गुण. ते येऊन फक्त काय करतात तर भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं गुणकीर्तन, लीला कीर्तन, चरित्र वर्णन असं करत असतात. म्हणून निळोबारायांनी काय मागितलं, राहोन या सत्संगती गावी कीर्ती तुमचीच. असा संतांची संगत करावी. मग संगत करत असताना तुकोबारायांनी आणखीनही ठिकाणी सांगितलं की तुम्ही जर यौवन आहात, तारुण्यात आहात, तर तुकोबारायांनी तरुणांनाही उपदेश केला, दशा यौवन बानली अंगी पांगिला नो हे विषय संगी, काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे संत संगी चुको नको. संतांच्या संगतीत राहायला चुकायला नाही लावलं. मग का हो, अशा संतांच्या संगतीत राहायचंय. मग ते संत नेमकं देतात तरी काय, तर ते संत देतात ते इतर कोणीही देऊ शकत नाही. त्या संतांनी जे दिलंय त्याच्या व्यतिरिक्त इतर ते कोणीही देऊ शकत नाही. कारण का, तर त्या संतांच्या ठिकाणी अशी काही शक्ती की ते त्यांच्या मनात जर आलं तर काही करू शकतात, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. कारण संतांच्या ठिकाणची शक्ती इतर कोणातही नाही. संतांनी ठरवलं म्हणून ज्या प्राण्याला आम्ही विचारही करू शकत नाही त्याच्या मुखातून रेडियाचे मुखी वदविली वेदश्रुती. रेड्याच्या मुखातून वेद वदवला कोणी, तर माझ्या ज्ञानोबारायांनी ठरवलं. तर ज्ञानोबारायांच्या संगतीत आलेला प्रत्येकजण मोठा केलाय. ज्ञानोबारायांच्या संगतीत खांब आला, त्या खांबाचंही मंदिर आहे. ज्ञानोबारायांच्या संगतीत रेडा आला, त्या रेड्याचंही मंदिर आहे. नवे ज्ञानोबारायांच्या संगतीत भिंत आली, चालविली भिंती मृत्तिकेची, ती मातीची भिंत आली, पण ती दगडा मातीच्या भिंतीचंही आज मंदिर आहे. या संतांच्या संगतीचा हा परिणाम आहे. संतांच्या संगतीत कोणीही जा, ते गेलेल्याला संत मोठं करतात. नवे संत जे देतात ते अलौकिक देतात. या पलीकडे जाऊन संतांनी जर ठरवलं तर त्याला या जगातला सर्वश्रेष्ठ बनवून टाकतात. कारण या ठिकाणी जे पारायण चाललंय ते भावार्थ रामायणाचं पारायण. याच भावार्थ रामायणाचं काही चरित्र कोणी लिहिलंय, नाथ महाराजांनी लिहिलंय. आणि काही चरित्र कोणी लिहिलंय, तर गावबांनी लिहिलंय. त्या गावबांना मोठं करायचं. गावबा काय करत होते, फक्त पुरणपोळी खायला आले होते. पण पुरणपोळी खाणाऱ्या गावबांना रामायण लिहिण्याचा अधिकार देणारे कोण आहेत, तर संतच आहे. म्हणून निळोबाराय म्हणतात, राहोनिया सत्संगती गावी कीर्ती तुमचीच. मग निळोबारायांना सहज वाटलं हा पांडुरंग सोपा नव्हे, कारण हा चतुरांचा रान आहे. चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी, असा याचा स्वभाव आहे. मग हा काय करेल, तर आपण जर मागणं मागितलंय संतांच्या संगतीत राहायचं आणि भगवंताचा गुणानुवाद गायचा, पण हा पांडुरंग काय करेल, तर आपल्याला काहीतरी आडफाटा घालेल. कोणता आडफाटा, तर धन देईल, मान देईल, रिद्धी देईल, सिद्धी देईल. आपल्याला असा मान देईल, गोवा काही ना काही आपल्याला डोळ्यासमोर आणून टाकेल. आणि असं जर आणून टाकलं तर निळोबाराय सांगतात, हे मला काहीच नको. सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात निळोबाराय सांगतात की मला धन नको देऊ, मान नको देऊ, हा गोवा आहे तो तुमच्या जवळच ठेवा. न लगे देवा, धन मान न लगे देवा, धन मान न लगे गोवा, 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 हे धन मान न लगे गोवा, धन मान न
लगे गो धन मान न लगे गोवा 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 धन मान न लगे गो धन मान न लगे गो हे धन मान न लगे गो धन मान न लगे गो अवघा ठेवा गुंडोनी अवघा ठेवा गुंडोनी ठेवा गुंडोनी अवघा ठेवा गुंडोनी घेची देगी न लगे दूजे 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 आहे रे न लगे तुझे हेची रे न लगे तुझे हे दे न लगे तुझे हेची रे न लगे तुझे निळोबारायांनी सांगितलं हा भगवंत काय करेल मधी काहीतरी आडफाटा टाळेल का तुम्हाला धन देतो मान देतो पण निळोबारायांनी स्पष्ट सांगितलं धन मान न लगे गोवा अवघा ठेवा गुंडोन का बरं पण निळोबारायांनी तुकोबारायांचं चरित्र ऐकलेलं होतं कारण निळोबारायांना तुकोबारायांना भेटण्याची स्फूर्ती झाली ती तुकोबारायांचं संपूर्ण चरित्र नारायण महाराजांकडून ऐकलं आणि त्या चरित्रामध्ये निळोबारायांनी एक प्रसंग ऐकला कोणता प्रसंग तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य विस्ताराच्या कामात होते आणि स्वराज्य विस्तारात असताना छत्रपती हे पुण्यामध्ये आले आणि आल्यानंतर कानावरती ऐकायला आलं स्वराने सांगितलं की जवळच देहू म्हणून गाव आहे आणि या देहू गावात तुकोबाराव नावाचे महान साधू राहतात लगेच तिथूनच पत्र पाठवलं की तुकोबाराय तुम्ही या आणि पुण्याच्या लाल महालामध्ये कीर्तन करा पण तुकोबारायांनी स्पष्ट नकार दिला तुकोबारायच होते ती तुकोबारायांनी नकार दिल्यानंतर लगेच तुकोबारायांचा अधिकार लक्षात आला स्वतः शिवाजी महाराजांनी आधी स्वतः जाण्याच्या आधी धन पाठवलं मोहरा छत्री घोडे हत्ती सगळं पाठवलं भरजरी वस्त्र सोन्याने भरलेलं माणिक मोती हिरे सगळं धन पाठवलं तुकोबारायांच्या घरापर्यंत धन आलं तुकोबारायांनी ते धन जसल्या तसं पाठवलं पण पाठवत असताना सोबत 11 अभंग लिहून दिले तुकोबारायांनी सांगितलं की हा छत्री काय दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात नावडे दिवट्या छत्री घोडे आम्हाला आवडत नाही आम्हाला द्यायचंच असेल तर काय द्या आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी व्रत करा एकादशी कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी याने आम्ही सुखी होऊ आम्हाला द्यायचंच असेल तर हे द्या पण कोणाला सांगितलंय शिवाजीराजांना कोणी सांगितलं तुकोबारायांनी हे चरित्र निळोबारायांनी ऐकलं होतं म्हणून निळोबारायांनी सांगितलं धन मान न लगे गोवा अवघा ठेवा गुंडोन मग असं जर संतांच्या संगतीत जायचंय संतांची संगती मागितली मागत असताना काय मागितलं आणखीन तुमचं गुणगान गाता यावा गात असताना पुढे काय करा आम्हाला धन नको मान नको धन मान न लगे गोवा अवघा ठेवा गुंडोन मग निळोबारायांना असं काहीतरी माहीत होतं का संतांच्या संगतीमध्ये याला काही मोल नाही किंवा संतांच्या संगतीत गेल्यानंतर आपली काय स्थिती होऊ शकते तर नक्कीच माहीत होतं कारण निळोबाराय हेच चरित्र ऐकत असताना
शिवाजीराजांना ज्या वेळेस नजराणा परत पाठवला तुकोबरायांनी, त्याच्याही पुढे शिवाजीराजे तिथून पुढं तुकोबरायांच्या प्रेमात जास्त पडले. आणि तुकोबरायांच्या प्रेमात पडल्यानंतर छत्रपती शिवराय तुकोबरायांच्या कीर्तनाला येऊन बसले. तुकोबरायांचं कीर्तन ऐकलं आणि त्यावेळेस तुकोबरायांनी वैराग्यपर चिंतन केलं. ते वैराग्यपर चिंतन ऐकलं आणि शिवाजी महाराजांच्या मनात वैराग्य निर्माण झालं. शिवरायच वैराग्यवान झाले आणि त्या ठिकाणून आपल्या अंगावरचं भरजरी वस्त्र, आपल्या अंगावरच्या सगळं सोनं नाणं सगळं काढलं आणि तिथून वल्कल भगवे वस्त्र धारण केले. थेट वनाची वाट धरली. वनात गेले आणि साधना करू लागले. ही बातमी जिजाऊ आऊसाहेबांना कळाली. जिजाऊ आऊसाहेबांना कळाली तर जिजाऊ आऊसाहेब तुकोबरायांकडे आल्या. तुकोबरायांकडे आल्या आणि तुकोबरायांना विचारणा केली की हे काय केलं? ज्या स्वराज्य 5-5 शायांनी या महाराष्ट्रावर आक्रमण केलं आहे, सगळा हिंदुस्थान नेस्तनाबूत करण्याचं स्वप्न धरलं आहे, अशा काळात मी छत्रपती शिवरायांसारखा मुलगा जन्माला घातला आहे, त्याच्याकडून स्वराज्य विस्तार, हिंदवी स्वराज्य स्थापन करते आणि तेच छत्रपती शिवराय तुमचं कीर्तन ऐकून वैराग्यवान झाले आणि कुठे गेलेत तर जंगलात गेलेत साधना करण्यासाठी. तुकोबरायांनी सांगितलं की आमचा विषय फक्त नारायण आहे, पण आमच्या संगतीत आलं की आम्ही त्यांना काहीही उपदेश केलेला नाही, पण कीर्तनाचा प्रभाव त्यांच्या चित्तावर असा झाला आहे की त्यांनी स्वतःहून ती वाट धरली. मग तिथून पुढं जिजाऊ आऊसाहेबांनी सगळी हकीकत सांगितली. पुन्हा त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांच्या कीर्तनाला येणार हे तुकोबरायांना माहीत होतं. शिवराय कीर्तनाला येणार म्हणून त्या दिवशी तुकोबरायांनी अभंगच असा घेतला की छत्रपती शिवरायांना कर्माची जागृती व्हावी, कर्माची जाणीव होईल. आणि मग ते कीर्तन कर्माच्या जागृतीवरती तुकोबरायांनी केलं. छत्रपती शिवरायांनी ऐकलं आणि मग तिथून पुढं छत्रपती शिवराय देव आणि धर्म, देश हे तीनही तत्त्व धरून चालायला लागले. नुसत्याच संत किंवा देव धरला नाही तर या देशाच्या सोडवणुकीकरता क्षत्रिय धर्म पाळण्याकरता उभे राहिले. यात सर्व श्रेय तुकोबरायांचं आहे. हे चरित्र त्यांनी ऐकलं निळोबरायांनी. म्हणूनच निळोबरायांना वाटलं की संतांच्या संगतीत गेलो तर धनमान काही नसलं तरी चालेल, तर भगवंताची कीर्ती गायला भेटेल. कारण ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांसारख्या राजाला काय होऊ शकतं, वैराग्य निर्माण होऊ शकतं, तर त्या तुकोबरायांच्या संगतीत किंवा त्या त्या विश्वगुरू निवृत्तीनाथांच्या, ज्ञानोबरायांच्या, नाथ महाराजांच्या कोण्याही संताच्या संगतीत गेलं तर नक्कीच देव भेटेल किंवा देवाची प्राप्त. आपुले कोणीच नवती निश्चय चित्ती दृढ झाला. आपुले कोणीच नवती चित्ती दृढ झाला. आपुले कोणीच नवती निश्चय चित्ती दृढ झाला. बैसता संताचे संगती, बैसता संताचे त्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर काय होतं तुकोबराय नाटात सांगतात. बैसता संताचे संगती कळो आले कमळापती, आपुली कोणीच नवती निश्चय चित्ती दृढ झाला. मग अशा संतांची संगती दे, तुमचं गुणगान गाण्याची
तुमचं गुणगान गाता यावं अशी शक्ती दे, धनमानासारखा गोवा गुंडोनी ठेव. अशा पद्धतीचं मागणं मला कसं दे तर बहुकाळापर्यंत दे. निळा अशा म्हणे जगदीशा, निळा म्हणे जगदीशा, निळा म्हणे जगदीशा, निळा म्हणे जगदीशा, निळा हेची आशा बहुकाळ, हेची आशा बहुकाळ, हेची देईन तुझे, हेची देईन लगे तुझे, हेची देईन लगे तुझे, हेची देईन लगे तुझे. हेची आशा बहुकाळ, हेची आशा बहुकाळ, हेची आशा बहुकाळ, हेची आशा बहुकाळ, हेची देईन लगे तुझे, हेची देईन लगे, हेची देईन लगे तुझे, हेची देईन लगे तुझे. निळोबारायांनी पांडुरंगाला प्रार्थना केली. निळा म्हणे जगदीशा, हेची आशा बहुकाळ. निळोबाराय म्हणतात, देवा माझ्या मनात हीच आशा आहे. पण निळोबारायांनी या अभंगात मागणं मागितलं, राहोनिया सत्संगती गावी कीर्ती तुमचीच, तुमची कीर्ती गाता यावी संतांच्या संगतीत बसून. दुसरं मागितलं, धनमान न लगे गोवा अवघा ठेवा गुंडोनी. धनमान काहीच नको देव म्हणले, हे सगळं तुझ्याजवळ गुंडोळून ठेव. आणि तिसरं मागितलं की हे जे वरती मागितलंय हेची आशा बहुकाळ. पण मागत असताना निळोबरायांच्या मनात शंका आली असेल की या देवाला वाटेल की मला हे सोडून दुसरंही काही द्यावं, किंवा दुसरंही काही मी मागेल, किंवा दुसरं दिलं त्यात संतुष्ट होईल. हे दे म्हणजे माझी मागणी साधी असेल असंही देवाला वाटेल. पण निळोबारायांचं ते देवाचा स्वभाव निळोबारायांना माहीत होता. म्हणून निळोबारायांनी शब्दच असे टाकले. निळोबाराय म्हणतात, मला दुसरं काहीच नको, तू मला दुसरं काही देऊ नको, माझं हृदय जाण आणि माझ्या हृदयात आहे हेच दे. सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात निळोबाराय सांगतात, हेची देईन लगे तुझे, 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 हेची देईन
निळोपरायांनी देवाकडं कसं मागितलं, अन्य काही नको हेची देई, आणि अन्याबद्दलही नको, न लगे दुजे दुसरं काही नको, राहोनिया सत्संगती हेच दे. मग संतांची संगत निळोपरायांना एवढी का आवडली हो? कारण निळोपरायांनी मागायचं तर दुसरं भरपूर होतं, देवाने सगळं देऊ शकला होता. कारण निळोपरायांना संत संगत आवडली. याचं कारण म्हणजे शास्त्रामध्ये एक वचन येतं की ज्या वचनामध्ये शास्त्र असं सांगतं, सत्संगमी सर्वे याचनते, सर्वजण सत्संगाची याचना करतात. कोण कोण? जीवा देवा च साधवा. जीव, देव आणि साधू सगळ्यांना संत संघ आवडतो. मग आपण जीवाचा थोडा विषय बाजूला ठेवू, आपण देवाकडे येऊ. या देवाला काय गरज आहे? जो ब्रह्मांडाचा नायक आहे, सगळं विश्व त्याच्या बोलण्यावरती त्याच्या म्हणण्यावरती चालतंय असा परब्रह्म परमात्मा, पण त्या देवालाही संत संघ आवडतो. याचं कारण काय? कारण त्या देवाला किती संत संघ आवडावा. ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रेला गेल्यानंतर तीर्थयात्रेवरून परत आले तर त्या तीर्थयात्रेचा समारोप करायचा, अर्थात मावंद घालायचं. तर ते मावंद घालण्याकरता पांडुरंगाने स्वतः एका ब्राह्मणाचा अवतार घेतला आणि ब्राह्मणाचा अवतार घेऊन पांडुरंग सगळ्या पंढरपुरात आमंत्रणं देत फिरले. आमंत्रणं देत फिरले नाही, स्वतः राई रुक्माईला स्वयंपाक करायला लावला. पांडुरंगानं ब्राह्मणाला ताटं वाढले आणि पांडुरंगानं नामदेव महाराजाचा सोहळा केला. त्या तीर्थावळीमध्ये नामदेव महाराज पांडुरंगाच्या मुखामध्ये एक वचन घालतात, मज असंगासी संगू सर्व काळ यांचा अनंत जन्माचा ऋणानुबंध. किंवा नामदेव महाराज त्यांच्या एका अभंगात सांगतात, नामा मने देव इच्छी संत संग. नामदेव महाराज आम्हा जीवलग जन्मोजन्मी. नामदेव महाराज म्हणतात त्या देवाला संत संघ आवडतो. मग जर देवाला आवडत असेल, जीवाला आवडत असेल, मग निळोबारायांना का संत संघ आवडू नये? म्हणून निळोबारायांनी ती प्रार्थना पांडुरंगाकडे केली. राहुल महाराज चाल. राहुनिया सत्संगती, 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 राहुनिया सत्संगती. गावी कीर्ती तुमचीच, गावी कीर्ती तुमचीच, हेची देई न लगे दुजे, हेची देई न लगे दुजे. गावी कीर्ती तुमचीच, गावी कीर्ती तुमचीच, हेची देई न लगे दुजे, हेची देई न लगे दुजे. राहुनिया सत्संगती, राहुनिया सत्संगती, राहुनिया सत्संगती, राहुनिया सत्संगती. गावी कीर्ती तुमचीच,
न लगे तुझे आईची देई न लगे तुझे हेची देही न लगे तुझे हेची देही न लगे तुझे हेची देई न लगे तुझे हेची देई न लगे तुझे हेची देही न लगे तुझे हेची देही न लगे तुझे हेची देई न लगे तुझे हेची देई न लगे तुझे अंतर माझे जानोनी अंतर माझे जानोनी हेची देई न लगे तुझे हेची देई न लगे तुझे अंतर माझे जानोनी अंतर माझे जानोनी हेची देई न लगे तुझे हेची देई न लगे तुझे अंतर माझे जानोनी जानोनी हेची देई न लगे तुझे हेची देई न लगे न लगे तुझे न लगे तुझे रखुमार तो पार कुमाई बार कुमाई तो पार कुमाई तो पार कुमाई हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान श्री गुरुदेव वृत्तीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सियावर रामचंद्र भगवान सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज महाराज की जय पार कुमाई तो पार कुमाई पार कुमाई तो पार कुमाई तो पार कुमाई तो पार कुमाई निळोबारायांनी पांडुरंगाकडे मागणी मागितली. मागणीपर अभंग घेतला. सहजच तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका उत्पन्न होईल की कालच सप्ताह सुरुवात झाला आहे. सप्ताह चालणार आहे 30 दिवस. 30 दिवसामध्ये मागणीचा अभंग कुठं आहे तर 29व्या दिवशी आणि घेतला कधी दुसऱ्याच दिवशी. म्हणजे नेमकं डोक्यात नाही असा शंका येईल. पण सरळ सरळ समाधान करून जातो की ज्या तात्यांच्या संगतीत आपण सप्ताह करतोय ज्यांच्या संगतीत राहतोय त्यांच्याच मुखातून थोडंफार ऐकलं आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मंगलाचरण ही प्रथा पूर्वासुरींपासून आली. आपल्या ग्रंथांमध्ये किंवा कोणत्याही कार्याच्या आरंभीला काय करायचं आहे मंगलाचरण करायचं आहे. करत असताना त्या मंगलाचरणाचे पूर्वासुरींनी किती प्रकार केले तर 3 प्रकारे मंगलाचरण केलं आहे. मंगलाचरणाचे 3 प्रकार केलेत. पहिलं मंगलाचरण आहे नमस्कार रूप मंगल की ज्या मंगलाचरणामध्ये देवाला संतांना जो कोणी आराध्य असेल त्या आराध्याला नमस्कार करायचा. ते नमस्कार रूप मंगल आहे. श्री संतांची
माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. हे नमस्कार रूप मंगल झालं. दुसरा मंगलाचरणाचा प्रकार आहे ते वस्तुनिर्देश रूप मंगल, की ज्या मंगलाचरणामध्ये देवाच्या स्वरूपाविषयीचं वर्णन करायचं आहे, की जे वर्णन आणि जे मंगलाचरण कालच्या संपूर्ण अभंगात झालंय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हारगळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. मग जर काल एक मंगल झालंय, सकाळी आपण भगवंताचं गुणानुवाद गात असताना भगवंताला नमस्कार रूप मंगल आपण सकाळी सकाळी विष्णू सहस्रनामातून करतोय. त्यानंतर कालच्या संध्याकाळच्या कीर्तनातून भगवंताचं वस्तुनिर्देश रूप मंगल झालंय. मग दोन्ही मंगल जर साधल्या गेलेत तर तिसरं का ठेवायचं, म्हणून तिसरं मंगलाचरण आहे आशीर्वाद रूप मंगल. आणि त्या मंगलाचरणाची व्याख्याच अशी, आपली किंवा आपल्या शिष्याची इच्छित वस्तू भगवंताकडून सद्गुरूंकडून मागून घेणं, यालाच काय म्हणतात तर आशीर्वाद रूप मंगल. आणि म्हणून आजचा अभंग मागणी पर निवडला विठ्ठल विठ्ठल. मग मागणीपर अभंगात निळोबरायांनी काय मागितलंय, फक्त संत संगती. मग एवढा का संत संगतीवर भर दिला, कारण त्या संत संगतीवर भर देण्याचं कारण एकच, की त्या संतांची संगती मोठमोठ्यांनी मागितली, देवाने मागितली नाही केली. आणि अशी संगती केली की आपल्या वारकरी संप्रदायातले संत एवढे मोठे होऊन गेले की त्यांच्या संगतीकरता देव लालायित व्हायला लागले. किती लालायित झाला, ज्ञानोबरायांचा समाधीचा प्रसंग आठवा. ज्ञानोबराय समाधीला जाणार हे कळल्यानंतर समाधीला जायची परवानगी मागितली, पण पांडुरंगानं सांगितलं पंढरपुरात समाधी घेता येणार नाही. मग पंढरपुरात नाही तर तुमच्या समाधीचं ठिकाण हे अलंकापूर क्षेत्र आहे, ते क्षेत्र निवडलंय. पांडुरंगाने सगळ्या संतांना सांगितलं की आपल्याला ज्ञानोबरायाला समाधी द्यायला जायचं. समाधी द्यायला आले, पण आल्यानंतर त्या पांडुरंग परमात्म्याला ज्ञानोबरायाला सोडावं असं वाटत नव्हतं. कारण काय तर ज्ञानोबरायाच्या संगतीचं सुख पांडुरंगालाही घ्यायचं होतं. घेत असताना त्या ज्ञानोबराय एवढे मोठे की समाधीला जाण्याच्या आधी पांडुरंगानं ज्ञानोबरायांना चौरंगावर बसवलंय. बसवल्यानंतर पांडुरंग परमात्मा पाय धुताय आणि ज्ञानोबरायाच्या पायाचं चरणतीर्थ कोणी घेतलंय, पांडुरंगानं घेतलंय. ते आपणामुखी गातिले म्हणे कृतकृत्य झालो मी. कोणी म्हणावं तर देवानं म्हणावं. देवानं काय म्हणायचंय, ज्ञानोबरायांच्या पायाचं तीर्थ पांडुरंगानं घ्यायचंय. तशाच पद्धतीचं सोपान काकांच्याही वेळेस केलंय, मुक्ताई आईसाहेबालाही केलंय, निवृत्तीनाथांनाही केलंय. पांडुरंगानं स्वतः पाय धुवायचे, चरणतीर्थ घ्यायचं. आपणामुखी गातले म्हणे कृतकृत्य झालो मी. म्हणून संतांची संगत करावी. कारण काय तर देवानं संग इच्छिलाय. त्यानंतर पुढं त्या संतांच्या संगतीत मोठमोठे शांत झालेत. अर्थात ज्यांना आपण मोठे आहोत असं वाटायचं त्यांना या संतांनी शांत केलंय. कोण तर चांगदेव महाराज. चांगदेव महाराजांचं चरित्र पाहू गेलो तर चांगदेव महाराजांना वाटलं की हे कोण बाळकं आलेत की ज्या प्रेतांना मी जिवंत उठवू शकतो, ज्या प्रेतांना मी जिवंत उठवू शकतो त्यांना एक चिमुकली 2 वर्षाची पोरगी येऊन उठवते. चांगदेव महाराजांच्या मनामध्ये थोडासा गर्व होता. त्या चांगदेव महाराजांनी काय केलं तर लगेच स्वार पाठवले पैठणला की यांनी काय काय, हे बाळकं कोण, यांचा पूर्ववृत्तांत काय. पैठणवरून आदेश आला, पत्रात लिहून आलं की हे बाळकं कोणी सामान्य नव्हे. यांनी या पैठण क्षेत्रामध्ये रेडा बोलवला, पितर जेवू घातले. अशा पद्धतीचं चरित्र ऐकलं आणि मग त्या चांगदेव महाराजांना वाटलं की आता कुठंतरी आपण यांना भेटायला जाऊ. म्हणून भेटायला जाण्याच्या आधी पत्र लिहायला घेतलं. पत्र लिहित असताना मायना काय लिहायचा काहीच सुचेना, म्हणून कोरपत्र पाठवलं. कोरपत्र पाठवल्यानंतर त्याच्यावरती 65 ओव्या लिहून आल्या. त्या 65 ओव्यांचा अर्थ कळेना, म्हणून यात्रा घेऊन निघाले. पण जात असताना वाघ नेला, वाघावरती वासुकी सर्पाचा चाबूक केला, वाघावरती बसून गेले. तिथे जाऊन संतांच्या पायावरती पडावं लागलं. पडवून राहीन तये ठाई त्यांची सेवा करायला लागली. आणि सेवा केल्यानंतर जे 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज
त्या चांगदेव महाराजांना 14 वर्षाच्या ज्ञानोबरायांनी उपदेश करावा. त्या मुक्ताईनं येवल्याशा मुक्ताईनं चांगदेव महाराजांना 65 समजून सांगावी. म्हणून संतांची संगती करायची. कारण निवृत्ती संत हा सोपान, महावैष्णव कठीण. हे मोठे संत झाले म्हणून यांच्या संगतीत राहावं आणि या संतांच्या संगतीचं सुख घ्यावं, अशा पद्धतीची काहीशी मागणी निळोबारायांनी पांडुरंगाच्या चरणावरती केली. या झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करू आणि ज्या तात्यांच्यामुळं आपल्याला हा अभूतपूर्व सोहळा अनुभवायला मिळाला की जे न भूतो न भविष्यती असं भावार्थ रामायणाचं पारायण या ठिकाणी करायला भेटतंय. आणि ते करत असताना पदोपदाला फक्त रामप्रभूंनी काय काय केलं आहे याची आठवण होते. पण हे आठवत असताना आपल्याला हे सर्व कार्य ज्यांच्यामुळं घडलं त्या तात्यांच्या चरणावरती झालेली सेवा समर्पित करतो. 20 मिनटं आधी सेवा सुटते, कारण या ठिकाणी सेवा करावी एवढा मोठा मी नाही. सेवेला भरपूर मोठे मोठे माणसं उपस्थित आहे. मुख्य म्हणायचं तर तात्या उपस्थित आहे की आपल्याला गल्लीतल्या मंडळानं एखादा पुरस्कार दिला तरी आपण 4 टाईम फोटो टाकू. पद्मश्री पुरस्काराला लात मारायची अशा पद्धतीचं ज्यांचं जीवन आहे, वैराग्यवान जीवन, आणि त्यांच्या संगतीत राहायला भेटतंय. नाही राहून गाय तर राहून या सत्संगती गावी कीर्ती तुमचीच. त्या भगवंताच्या चरित्राचा गुणानुवाद ऐकायला भेटतोय, वाचायला भेटतो, करायला भेटतो. याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे. हेची देई न लगे तुझे अंतर माझे जानोनी. म्हणून या ठिकाणी सेवेकरता उपस्थित असणाऱ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांच्या चरणावरती झालेली सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितो असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. म्हणून आपण ज्या जिल्ह्यात आहोत तो जिल्हा विश्वगुरू निवृत्तीनाथांचा आहे आणि आपण निवृत्तीनाथांचं काहीतरी थोडंफार देणं लागतो. म्हणून एकदा सर्वांनी हात वरती करून निवृत्तीनाथांचं प्रेमाने भजन करू आणि मग सेवेला पूर्ण वरण. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्तीनाथ देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्तीनाथ देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निळा भगे जगदीशा. 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 हेची आशा बहुकाळ. हेची आशा बहुकाळ. हेची देई न लगे तुझे. हेची देई न लगे तुझे.
न लगे तुझे नाम हेची देई न लगे तुझे 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 हा अंतर माझे जाणूनी अंतर माझे जाणूनी हेची देई न लगे तुझे हेची देई न लगे तुझे हा अंतर माझे जाणोनी अंतर माझे जाणोनी हेची देई न लगे तुझे हेची देई न ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णवा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल